आज बसनीच ऑफिसवरनं यावं लागलं मला, कारण गाडी नव्हती नेली आज मी. आणि असं थोडं चालत चालत घरी जावं लागतं आणि घरी जाताना संध्याकाळच्या टाइमला खूप वैताग येतो. आणि घरी आले तर काय, माझा भाऊ इकडे चपात्या बनवत होता कारण मम्मी घरी नव्हती. तर हे असे प्रकार चालू होते त्याचे चपात्याचे. मग मी फ्रेश झाले आणि त्याला चपात्या बनवायला शिकवत होते, कारण मला तर वाटतं मुलगा असो किंवा मुलगी असो, जेवण हे दोघांनाही बनवायला यायला पाहिजे. ऍटलीस्ट 2 टायमाचं स्वतःचं जेवण तरी स्वतःला बनवता आलं पाहिजे. त्यामुळे मग माझा भाऊ पण चपाती लाटत होता, तर त्याला थोडीफार जमली. त्यानंतर बहीण आली ऑफिसवरनं आणि म्हणले तिथे लाईट काहीतरी खायला बनव. मग काय मस्त घेतलं भेळ बनवायला आणि चालू होतं माझं भेळ बनवायचं. हे 2 मिनिटाचं मी ट्रान्झिट केलं होतं, पण त्याच्या मागे एवढी सगळी मेहनत असते. सगळं कट वगैरे करायचं आणि कांदा कापायचा खूप कंटाळा येतो मला, कारण खूप डोळ्याला पाणी येतं. त्यानंतर मग इकडं मुरमुरे, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर टाकली, हळद, मीठ, चटणी टाकली आणि नंतर मी चिंच आणि गुळाचं थोडंसं पाणी बनवलेलं ते पण मिक्स केलं आणि मस्त खायला घेतलं. तर खरंच खूप छान लागत होतं. मला तर असं वाटत होतं की मी भेळचा गाडाच टाकावा, पण एवढं सगळं थोडी काम होणार आहे मला करणं, ऑफिस, हे ब्लॉग बनवणं, परत असं भेळचा गाडा वगैरे. तर मग आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.